मित्रांनो, सप्रेम जय भीम. दीक्षा समारंभाचा तपशील आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनराव गोडबोले यांना पत्र पाठवले होते. बाबासाहेबांचे पत्र हाती लागताच वामनराव गोडबोले, पंडित रविवाराम कवाडे, माणिकभाई पंचभाई, प्रल्हाद किशन वाघमारे इत्यादी बौद्धजन मंडळी दिल्लीला गेले. यांच्यासोबत बैठकीत बाबासाहेबांनी धम्मदीक्षा सोहळ्याच्या जागेचा प्रश्न निकालात काढला. याच बैठकीत धम्मदीक्षेची तिथी निश्चित करण्यात आली. नागपूरसोबतच चंद्रपूरलाही असाच समारंभ घडून यावा असा आग्रह बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी धरल्यामुळे चंद्रपूरसाठी 16 ऑक्टोबर ही तिथी निश्चित करण्यात आली. बाबासाहेब नागपूरला येत आहेत हे गुपित ठेवण्यात आले होते. फक्त वामनराव गोडबोले यांना त्याविषयी माहिती होती. बाबासाहेबांच्या सुरक्षिततेसाठी समता सैनिक दलाचे साध्या वेशभूषेतील 20-25 तरुण स्वयंसेवक बर्डी येथील कोठारी बिल्डिंगच्या मागे जिथे भारतीय बौद्धजन समितीचे कार्यालय होते तिथे ठेवण्यात आले. तसेच ज्या श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब राहणार होते त्या सर्व मोक्याच्या ठिकाणी हे स्वयंसेवक संरक्षक म्हणून ठेवण्यात आले.